नमस्कार. स्वाती कर्वे, स्वातीचे मोती या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज 1 मार्च रोजी मीना प्रभू या ज्येष्ठ लेखिका आणि विशेषतः प्रवास वर्णन लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या लेखिकेचं निधन झालं आणि त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कारही मिळाला. त्याबद्दल त्याचा लेख आला होता लोकसत्तामध्ये आणि तो लेख वंदना बोकील कुलकर्णी यांनी फेसबुकवर टाकला. त्याच्यावर सगळ्यांनी अभिनंदन लिहायच्या ऐवजी श्रद्धांजली, आदरांजली असं का लिहिलंय असा मला प्रश्न पडला आणि त्याच्यानंतर एबीपी माझाची एक छोटीशी बातमी फक्त मला बघायला मिळाली की मीना प्रभू यांचं निधन झालं. माझ्या मते त्यांचं निधन झालं ते दीर्घ आजाराने झालं. कारण गेल्या वर्षी मी जेव्हा ओमान मस्कत हे माझं पुस्तक प्रकाशित केलं त्यावेळेला त्यांना मी त्यासाठी बोलवत होते आणि अनेकदा फोन झाले, कधी उचलला गेला कधी गेला नाही, पण बोलणं मात्र अजिबात झालं नाही. तर तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासूनच त्या आजारी होत्या. पण मला असं वाटत होतं की त्यांना एक पुरस्कार त्याच्यानंतरही मिळाला आणि तो स्वीकारण्यासाठी त्या गेल्या होत्या, म्हणजे त्या थोडा काळ त्या बऱ्या असतील अशी एक माझी समजूत होती. परंतु झालं हे खूपच वाईट झालं. साहित्य क्षेत्राचं तर एक मोठं नुकसान आहे आणि त्यांना आदरांजली म्हणून, श्रद्धांजली म्हणून माझी जवळच राहणारी माझी मैत्रीण गौरी कुलकर्णी म्हणाली की ताई ह्याच्यावर व्हिडिओ करशील का. तर मी म्हटलं ती खूप वाचते, तिला म्हटलं आपण दोघी मिळून करूया. तर त्यामुळे मी आज तिला इथे बोलवलंय आणि आम्ही दोघी मिळून ह्या गप्पा मारणार आहोत. ह्या आठवणी ज्या आहेत त्या आमच्या काही वैयक्तिक आठवणी नाहीयेत, त्या आहेत तुमच्या आमच्यासारख्या वाचक म्हणून असलेल्याच केवळ. त्यामुळे तशा तुमच्याजवळही खूप असतील आणि कॉमेंट्समध्ये तुम्ही त्या जरूर लिहा, आम्हाला त्या वाचायला खूप आवडतील. तर मी इथे स्वागत करते गौरी कुलकर्णीचं. गौरी नमस्कार, तुझा आमच्या शोमध्ये स्वागत आहे आणि हे प्रवास वर्णनवरच आधारित कार्यक्रम असल्यामुळे मी माझं हे युरोपचं जे पुस्तक आहे ते तुला हे देते, स्वागत म्हणून देते. धन्यवाद ताई. मला तुझं लेखन फार आवडतं. तुझं ते ओमान मस्कत हेही पुस्तक मी वाचलंय, त्याच्यावर मी तुला लगेच कमेंट केलेली होती. त्यामुळे मला अगदी आनंद होतो की असं काहीतरी वाचलं की आपण प्रत्यक्षात इथे जाऊन आल्यासारखं वाटतं. इतकं तू डिटेलिंग करत असतेस, त्यामुळे मला हे आवडायला प्रचंड आवडेल आणि मी लगेच तुला त्याचा रिप्लाय सुद्धा देईन. हे चालेल, थँक्यू. तर आपण आता बोलायला सुरुवात करूया. मी त्यांची जुजबी माहिती फक्त आधी सांगते की मीना प्रभू या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि त्या पुण्यामध्येच जन्म, पुण्यामध्येच त्यांचं शिक्षण झालं. 66 साली लग्न करून त्या ह्याला गेल्या, लंडनला गेल्या आणि तिथे त्यांनी जनरल प्रॅक्टिशनर म्हणूनही प्रॅक्टिस केली मूलतज्ञ म्हणून आणि तसंही काम त्यांनी 20 वर्ष जवळजवळ काम केलं ताई. बरोबर. म्हणजे 25व्या वर्षापासून 45व्या वर्षापर्यंत त्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या आणि त्यांना मला असं वाटतं की बोलायला खूप आवडतं. त्यामुळे तिथल्या लोकांशी संवाद साधता यावा, त्यांच्याशी बोलता यावं, त्यांच्या कुटुंबांची माहिती व्हावी या दृष्टीने त्यांनी जनरल प्रॅक्टिशनरचा म्हणजे फॅमिली डॉक्टरचा व्यवसाय सुरू ठेवला असावा. तर आणि त्यानंतर मात्र त्या फिरायला लागल्या आणि भरपूर प्रमाणात फिरून त्यांनी लेखन सुरू केलं. 90 साली त्यांचं माझं लंडन हे पहिलं पुस्तक आलं. अगदी फेमस पुस्तक आहे. हो, माझ्या वाचनात ते थोडं उशिरा आलं, त्यामुळे तोपर्यंत त्या मला चांगल्या लेखिका म्हणून माहीत होत्या आणि त्या याच्यातूनच मी उत्सुकतेने ते पुस्तक वाचलं. तर अशा प्रकारे त्यांची एक सुरुवातीची प्राथमिक माहिती म्हणून आपल्याला देता येईल. हा स्वातीताई, आता तू बोललीस त्या अनुषंगाने विचारते की तू पण एक लेखिका म्हणून काम करतेस किंवा तू आता बरीच पुस्तकं लिहिली आहेस, तर तुझी आणि त्यांची पहिली ओळख कशी झाली आणि दुसरं असं की त्या तुला प्रत्यक्ष भेटल्या होत्या का? हा, तशी माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख काही नाही असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे मी जसं म्हटलं तसं या ओमानच्या पुस्तकाच्यासाठी मी त्यांना संपर्क करायचा प्रयत्न करत होते, तेव्हा हॅलोच्या पलीकडे काही बोलणं आमचं झालं नाही. आणि त्याच्या आधी कधीतरी एकदा
जेव्हा नीना कुलकर्णीशी माझा संपर्क चालू होता हा, तेव्हा actress. सरीवर सरी या पुस्तकावरती या हा. सिनेमावरती चर्चा होती चर्चा. आणि त्यावेळेला तिथे तिने मला बालगंधर्वाला भेटायला बोलवलं होतं. त्यावेळेला त्या तिथे होत्या आणि त्यांनी फक्त मला काहीतरी अमुक कुठे असतील तुम्हाला माहितीये का वगैरे असं विचारलं होतं आणि मी त्यांच्या शेजारी तिथे बसले होते आणि मला माहिती होतं ते मी त्यांना सांगितलं. याच्या पलीकडे त्यांच्याशी ओळख अशी काहीच नाही झालेली कधी. त्यांची ओळख सगळी त्यांच्या पुस्तकांमधून आहे. त्यांची कुठली कुठली पुस्तकं आहेत? त्यांची एकंदर 14 पुस्तकं प्रवास वर्णनाची आहेत. त्याच्याशिवाय एक कादंबरी आहे. त्याच्याशिवाय एक कविता संग्रहही त्यांचा आहे. तर ही 14 पुस्तकं म्हणजे रोमवरची, म्हणजे आता पूर्ण युरोपवरचं त्यांचं पुस्तक आहे की नाही हे मला माहित नाही. बरं. त्यामुळे युरोपवर मी पुस्तक लिहितानाही मला त्यांची आठवण झाली, पण मला ते माहित नाही की रोमवर लिहिलंय. तर रोम, इटली, हा, हा. व्हेनिस ही सगळी खूप प्रसिद्ध आणि आवडणारी स्थळं आहेत. त्याच्यानंतर मॉरिशसवर त्यांनी काही लिहिलं नाहीये, पण मला असं वाटतं की मॉरिशस हे त्या मानाने छोट्या आवाक्याचं हे आहे, राज्य आहे, राष्ट्र आहे. त्यामुळे त्याच्यावर पूर्ण पुस्तक होईल असं मला आजही वाटत नाही. मी पण कारण जाऊन आले, बघितलंय, त्याच्यावर लिहिलंय. मला कोणीतरी म्हटलं सुद्धा की त्याच्यावर का नाही पुस्तक लिहित, तर त्याच्यावर पुस्तक नाही होणार. त्याच्यानंतर मस्कत, ओमान इथे त्या जाऊ शकल्या नाहीत. बरं. कारण मला असं वाटतं की त्यांना तिथे त्यावेळेला कोणी फिरवणारं नसावं. हा. सगळ्यांना व्हिसा मिळायचा नाही. आणि आता जेव्हा व्हिसा तिथे मिळायला लागला ते 2023 ची गोष्ट आहे. म्हणजे त्यांच्या प्रकृतीच्या आणि वयाच्या दृष्टीनेही त्यांना ते शक्य झालेलं नसणार आहे. पण त्यांचं ग्रीक आहे, इजिप्टायन आहे. इजिप्तला मी फक्त कैरोला गेली, त्यामुळे त्याच्याबद्दल मला खूप उत्सुकता आहे. तुर्कनामा आहे तुर्कस्तानवरचं. त्यांचं दक्षिण अमेरिकेवरचं पुस्तक मला अतिशय आवडलेलं आहे, कारण दक्षिण अमेरिकेला फार कोणी जात नाही आणि अमेरिका दक्षिण उत्तर इतका मोठा प्रदेश आहे, किंवा कॅनडा काय, की त्याच्यावर संपूर्ण फिरून लिहिणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातलं एक महत्वाचं शहर न्यूयॉर्क हे त्यांनी अक्षरशः पिंजून काढलंय. आणि जसं लंडनचं पुस्तक आहे ना एवढं जाड, हा, famous तसं आहे. ते न्यूयॉर्कचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये खूप गर्दीत जाऊन, खूप छोट्या छोट्या ठिकाणी जाऊन, पैसे वाचवण्यासाठी लोकांच्या घरी राहून, त्या लोकांच्यासाठी भेटी काय न्यायच्या इथून, त्यांना इथले खाद्यपदार्थ घेऊन जायचे, टिकाऊ असतील ते तिथे गरम करून त्यांना खाऊ घालायचे, तिथल्या ग्रंथालयांचा भरपूर उपयोग करून घ्यायचा आणि त्याच्यातनं ते त्या वेळेला नोट्स काढून त्या तिथे लिहून घ्यायच्या. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडनं हे एका दिवशी किती माणसांनी लिहावं असं जर विचारावं, की काही जण आता वय वाढल्यानंतर असं म्हणतात की काही झालं तरी ना मी 4 पानं दिवसाला लिहितेच. हा. तर मला असं वाटतं त्या काही 25 पानांशिवाय गप्प बसल्या नसतील. नक्कीच. रोजची 20-20, 25-25 पानं फक्त रफच त्या लिहून काढत असतील. तरी लॅपटॉपचा वापर वगैरे त्या त्याही वेळेला करत होत्या. तर अशा पद्धतीने तिथल्या त्या घरात राहणाऱ्या लोकांना खुश ठेवून, मैत्रिणीला कोण ओळखीचं असेल त्यांच्या ओळखीने पुन्हा दुसरीकडे जाऊन राहायचं, तिथल्या लोकांना काहीतरी गिफ्ट द्यायचं, त्यांच्यासाठी काहीतरी बरोबर घेऊन जायचं, हे त्या आठवणीने करायच्या. आणि असं ठिकठिकाणी जाऊन कमी खर्चामध्ये राहण्याचा प्रयत्न करून जास्तीत जास्त जागा बघून त्यांनी त्या आपल्याला दाखवलेल्या आहेत. आपल्याला त्याची वर्णनं अगदी बोटाला धरून फिरवल्यासारखी करून म्हणजे आपण दाखवलेली आहे. समोरच फक्त स्वतः आहोत असं कळतं. हा, आपल्याला वाटतं की आपण बेसिकली मी ते जेव्हा माझं लंडन हे पुस्तक वाचलं तेव्हा मला खूप जाणवलं की आपण गेलं नाही तरी चालेल, इतकं आपल्या डोळ्यासमोर आहे. अगदी अगदी त्या खरंय. पुस्तकाबद्दल तुला काय वेगळं वाटतं? मला त्या पुस्तक वाचल्यानंतर आणि मी जाऊन आल्यानंतर असं वाटलं की मी न पाहिलेलं लंडन खूप मोठं आहे. आणि त्यामुळे मी त्याच्याबद्दल, लंडनबद्दल लिहिताना मी न पाहिलेलं लंडन असं पण मी एक लिहिलं की ते फक्त मीना प्रभूंचंच, आपलं काही लंडन नाही. पण ते अगदी प्रॉपर प्रवास वर्णन असं नाहीये. तिथे त्यांनी वेळोवेळी जाऊन छोट्या छोट्या ठिकाणी मुद्दामहून बघून त्याची माहिती, त्याचा इतिहास माहीत करून घेऊन, आणि हे त्यांनी का केलं तर आपल्या घरी येणाऱ्या लोकांना नेऊन जेव्हा आपण ती ठिकाणं दाखवतो तेव्हा त्याची सगळी माहिती आपल्याला स्वतःला त्यांना सांगता आली पाहिजे, असा त्या मागचा त्यांचा उद्देश होता. आणि तसं त्यांनी ते पुस्तक लिहून काढलंय. ते अगदी बेस्ट, म्हणजे खूपच, म्हणजे किती बोलावं त्याच्याबद्दल हे कमी आहे असं बघायला गेलं तर. त्यांची इतर कुठली कुठली पुस्तकं आहेत? मी तुला आता सांगितली एवढीच पुस्तकं मला आता तुला चटकन सांगता येतात. त्याच्यापेक्षा आणखीन
नाही सांगता येणार. आणि बरीचशी पुस्तकं मला आणि त्यातली library तुला मधनं- कुठली कुठली आवडले बेसिक या ह्याच्या जेवढे त्यांची ते पुस्तकं पण आहेत. म्हटलं मी की हो, अमेरिकेचं, न्यूयॉर्कचं, हा. लंडनचं, इजिप्तायन ही पुस्तकं मला खूप आवडली त्याच्यातली. आणि फक्त मला जेव्हा मी चिनी माती वाचायला हा, घेतलं ना, हा, त्यावेळेला मात्र मला थोडं त्यांचा जो ड्रायव्हरशी संवाद आहे ना तिथल्या, हा. तो असं वाटलं की इतका लांबतोय की त्याच्यामुळे ते पुस्तक मात्र मी अर्धवट सोडलंय. ओके. ते मला परत एकदा हातात घेऊन कधीतरी वाचायचंय. तर तू ही जी काय पुस्तकं वाचली त्याच्यातनं आणखीन काय काय मिळतं आपल्याला हे मला विचारायचं. आपल्याला त्याच्यातनं एकतर ही ठिकाणं कशी बघावीत हे समजतं. हा. तिथे जाऊन आपल्याला काय माहीत करून घ्यायला पाहिजे. त्यांनी खूप आखीव रेखीव प्रवास केलेले आहेत, म्हणजे खूप माहिती करून घेऊन घेतलेले आहेत. कुठल्या ठिकाणी जायचं, तिथे आपण काय खरेदी करायचं, तिथे कुठे बार्गेनिंग करावं लागतं, हा. कुठल्या कुठल्या फ्लाईट्स अशा आहेत की त्या ऐन वेळेला सुद्धा तुमचं रिझर्वेशन कॅन्सल करू शकतात. हो. असं त्यांचं एका ठिकाणी झालंय कुठेतरी. बरं. आणि त्यांना रात्रभर विमानतळावर बसून काढायला लागलेली अच्छा. आहे तिथे की तुम्ही थोडं उशिरा गेलात आणि तुमची ती फ्लाईट रद्द, म्हणजे ती निघून गेली आणि हा, हा. तुमचं कॅन्सल झालं. Cancel. पुढच्या माणसाला त्यांनी घेतलं त्याच्यामध्ये. तर असंही होऊ शकतं. आणि हे त्या नियमितपणे प्रवास करत असताना सुद्धा त्यांना अनुभव आला तो तसा. असा अनुभव आला. म्हणजे हे कधी कधी खूप शॉकिंग वाटतं. त्या असं वाटतं की आजच्या युगात असत्या तर त्या चंद्रावर सुद्धा जाऊन आल्या असत्या. नक्की, नक्कीच. आणि तिथला सुद्धा प्रवास अनुभव वर्णन आणि हे सुंदर सगळं लिहून त्यांनी दिलं. आपल्याला वाचायला नक्कीच. दिलं असतं की जे आपल्या कोणाला जाणं किंवा सर्वसामान्य माणसाला जे शक्य नाहीये. हम्म. अशा मोहिमा म्हणजे आता सुरू इतक्या होणार. सहज सोप्या भाषेत लिहायच्या की हा. ते अगदी कुणीही म्हणजे आरामात सगळं वाचून आपल्याला ते लक्षात यायचं. नंतर त्यांना खरेदीचा पण खूप सूस होता. अरे वा. त्या ठिकठिकाणी जाऊन लिहायचं, सांगायच्या असं की मी अमुक ठिकाणी गेले आणि तिथे मला हे खूप आवडलं. ते विमान प्रवासातून न्यायला खूप बोजड होतं पण तरी मी ते घेतलं. अमुक एक गोष्ट मुलाला आवडते म्हणून घेतली. हो, बरं. तर अमुक एक मी अमक्या अमक्या हॉलच्या दर्शनी भागात ठेवली आणि त्याचा फोटोही त्या अरे पाठवतात वा. आपल्याला. त्यांची घरं ना देशातल्या अत्यंत श्रीमंत ठिकाणच्या श्रीमंत गावांमध्ये आहेत. म्हणजे लंडनमध्ये त्यांची मोठी जागा, हा, मोठं घर हा, आहे. हो. पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, न्यूयॉर्कमध्ये नाहीये, युरोपमध्ये आहे. बर. अशा ठिकाणी, स्वित्झर्लंडला अशा ठिकाणी त्यांची घरं आहेत. हे पण मला खूप आश्चर्य वाटतं. तर एखादी गोष्ट विकत घेतली आणि मुलगी रागवेल, मिस्टर रागवतील. त्यांचं नाव सुधाकर प्रभुते, सुधू असं त्यांचा उल्लेख सगळीकडे करतात. आणि तर त्यांना ते आवडणार नाही, ते रागवतील, असं सगळं लिहून सुद्धा त्या त्यांच्या खरेदीबद्दलही भरपूर लिहितात. ते मला त्यांची खूप गंमत वाटली आणि खूप आवडलं. दुसरं म्हणजे त्यांना इंडियन पासपोर्ट ठेवल्याने ना खूप ठिकाणी त्रास होतो प्रवासाला जाताना वगैरे बर. व्हायचा. तर त्यांना तो सहजपणे ब्रिटिश पासपोर्ट करून घेता आला असता, पण देशाभिमानाखातर त्यांनी तो केला नाही. हा. ही एक किती आश्चर्याची गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी मला वाटतं त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या. खरंय, म्हणजे खरंय. सगळ्यांना त्या परवडतील असं नाही. परवडतील म्हणजे सगळ्यांना 20 वर्ष तिकडे काम करत हा. होत्या भूलतज्ञ म्हणून, तर त्यांना आरामात सिटिझनशिप मिळू शकली असती. पण हो. देशाभिमान जसं तू म्हणालीस हो. त्या ह्यांनी त्यांनी केलं नाही. हे खरंच म्हणजे घेण्यासारखं आहे. नाहीतर आत्ताची लोक गेले की फिरकत नाहीत. नाही, आपल्या आई वडिलांसाठी नाही, कोणासाठीही नाही. खरंच नाही. त्यामुळे हे त्यांच्याकडे खरंच शिकण्यासारखं आहे. हो. आणि परवडण्यासारखं म्हणजे पैशाच्या दृष्टीने नाही, पण त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टींना, अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं ते तुम्हाला जमलं पाहिजे किंवा त्याच्यासाठी तुमची तयारी असायला पाहिजे की ठीक आहे, मला लागतील हेलपाटे घालायला पण मी घालीन, जाईन, हा, मी मी जाईन, मी करीन करीन ते. ते काम. बरोबर. तर तेही त्यांनी केलं. म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे. ताईंकडनं घेण्यासारखं बरंच आहे. आपण घेऊ तेवढं कमी पडणार आहे बघायला गेलं तर तसं. खरंच म्हणजे मनापासून मी ना त्यांना शुभेच्छा, म्हणजे शुभेच्छा नाही आता म्हणता येणार, मनापासून त्यांना हा, म्हणजे अभिवादन. त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि तो आता त्यांना मरणोत्तर द्यायला लागणार आहे. हा, ही हे एक खरंच थोडीशी एक खेदाची दुर्दैव आहे, गोष्ट म्हणजे आहे, दुर्दैव आहे, दुर्दैव बाकी आहे. काही नाही. पण त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं अभिनंदन हा, थोडं आहे. अभिनंदन. आणि हे पण शेवटी अशी की त्यांनी आपल्याला साहित्य परिषदेचं हा, त्या काय होत्या. भगिनी साहित्य हे काय संमेलन याचा अध्यक्षपदासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, पण त्या गोवा साहित्य हा, संमेलनाच्या तिकडच्या होत्या अध्यक्ष त्या, मात्र अध्यक्ष झाल्या होत्या. होत्या. Correct. तर अशी काही काही गौरवास्पद
हे त्यांनी उपभोगलेली आहेत. आणि 2012, 13 आणि 14 अशा तिन्ही वर्षी लागोपाठ त्यांना राज्य पुरस्कारही त्यांच्या मिळाले, पुस्तकांसाठी मिळाले. पुस्तकांसाठी त्या दृष्टीने त्यांची हायट्रिक झालेली आहे. तर मला असं वाटतं की आजच्या दिवसासाठी एवढ्या गप्पा आपल्याला हो पुरेल. नक्कीच नक्कीच. आणि तू छान प्रेक्षकांनी, माहिती दिलीस याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. अगं तुला पण माहिती आहे आणि तू पण खूप वाचलेस त्यांचं, त्याने त्यामुळे पण मी एवढं बोलू शकत नाही ना, मी फक्त फार फार तर विचारू शकते, जास्त नाही. बरं बरं ठीक आहे. तर त्यामुळे लोकांना जर हे आवडलं असेल तर त्यांनी जरूर तसं Like, comment. कळवावं. लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि तुमच्या कॉमेंट्स आम्हाला जरूर पाठवा. धन्यवाद.